नमस्कार मंडळींनो, स्वादिष्ट कोकणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमचं सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग आज एक मस्तपैकी भन्नाट अशी रेसिपी असा आणि नॉनव्हेज प्रेमींसाठी कर्ली फिश फ्राय. हे बघा, ही अशी कर्ली असता आणि ही खूप मोठी असतात ना, तर ते का खूप छान चव लागतं. हे बघा, त्याची अशी ना कापूची पण एक वेगळी पद्धत असतात. ते मासेवाले असतात ना, तेच असे मस्तपैकी तिरकस तिरकस असे कापून देतात आणि ह्यो मासो खूप चविष्ट असता. एकदम म्हणजे सुरमईपेक्षा पण भारी लागतं चवीक आणि ती मोठी असतील ना तरच त्याला छान चव येते. आणि ह्याच्यात खूप म्हणजे खूप काटे असतात आणि ते भारी डेंजर पण असतात. त्याच्यामुळे जर तुमका सवय असतात ना, एकदम नाजूक पद्धतीनं साफ करून तो खावचो लागता. त्याचे काटे असे आडवे तिडे वाकडे तिकडे कसे पण असतात आणि ह्यो काटो एकदम ना कडक असता. तर तो लागलो कशाक ना तर तुमका खूप भारी पडत. त्याच्यामुळे ते सावधगिरीने खाऊचे लागतात. तर चला तर मग हे बघा, आज मी अशा पद्धतीत मस्तपैकी कर्ली फिश फ्राय केलं असं. तर त्याच्यासाठी तुम्ही माझं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल माझा पटकन सबस्क्राईब करा. हे बघा, आता मी कर्ली फिश मस्तपैकी धुवून स्वच्छ साफ करून घेतलं आहे आणि आता त्याच्यावर मी असं मालवणी आपल्या कोकणातली पद्धत म्हणजे कोकम आगळ लावचं लागता, तो मी असं लावले. त्याच्यावर बघा किती कलर एकदम लालबुंद किंवा असं गुलाबीसर इलो फोडिंका. आणि त्याच्यावर मी आता मीठ लावून ठेवलं आहे. पहिलेसुद्धा आम्ही आणल्यानंतर काय करतो, हे मासे असतात ना त्यांना मीठ लावून ठेवतो आणि त्याच्यानंतर धुवून घेतो. त्याच्यामुळे मासा का ना मीठ छान लागतं, असं म्हणजे चविष्ट लागतं मासं. आणि त्याच्यावर हे बघा, नंतर मी असं आगूळ टाकून घेतलं आहे आणि वरनं मीठ थोडंसं टाकलं आहे, कारण पहिलं तर मी मीठ लावलेलाच होतं आहे. त्यानंतर ह्याच्यात हे बघा आला लसूण आणि कोथिंबीर, आणि तुमका हवी असेल तर तुम्ही मिरची टाकू शकतास, कारण मी तर कमी तिखट खात आहे त्याच्यामुळे आम्ही असं मिरची टाकत नाही, हिरवी मिरची. त्याच्यानंतर आमचं मालवणी मसालो येतात त्याच्यात. तर हे बघा, इथे मी मस्तपैकी भरपूरशी अशी आला लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलं आहे. आणि त्यानंतर मी आता त्याच्यावर ना हळद टाकून घेणार असे. हळदीन आणि आगळान काय होता, मासाचा जो हिंवसपणा असता ना तो कमी होता. आणि आमका तो कोकणी लोकांका हिंवसपणा लगेच जाणवता. जर आगूळ कमी लावलास किंवा नाहीच लावलास तर आमका ते मासे खाऊकच जमत नाही. त्यानंतर हे बघा, त्याच्यावर मी असं मालवणी मसालो किंवा तुम्ही मच्छी मसालोसुद्धा लावू शकताच. तो मस्तपैकी भरपूरसं असं लावून घेतलं आहे आणि थोडा वेळ त्याला लागा ठेवलं आहे मीठ मसालो फोडींसाठी. हे बघा, अशा प्रकारे मस्तपैकी असे लोळसवून घ्यायचे ते. आणि कर्ली मासो असताना खूप जबरदस्त लागतं हा, पण त्याला पेशन्स पण तेवढे ठेवचे लागतात खातेवेळी, कारण त्याचं मांस एवढंसं निघता आणि घाई लागतं आपल्याला. ती मासाची चव लागली ना की पटापट पटापट तोंडात मांस टाकींसारखं वाटतं, पण ते काटे लय डेंजर असतात. त्यासाठी ना मासेवाल्नी अशी ही वेगळ्या पद्धतीत कापून देतात, जेणेकरून ते काटे आहेत ना काढूक आपल्याला सोयीचे जातात. आणि त्यानंतर मी बारीक रवं घेतलं आहे आणि त्याच्यावर दोन चिमटे नाही, 2 मोठी पकडा असे मी हे टाकलं आहे. त्याच्यात तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे. त्याच्यानंतर हळद आणि आपलं मालवणी मसालो आणि मीठ चवीप्रमाणे, म्हणजे त्या मसाल्याच्याच ह्या पिठाच्याच चवीप्रमाणे पुरता मीठ टाकूच असतं, कारण बाकीचं तर मीठ आपल्या माशांमध्ये असंच. आणि या मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे. आणि ह्यो मसालो असताना रवा तांदळाच्या पिठाचं हे माझ्याकडे रेडीच असतं, पण तुमका दाखवण्यासाठी म्हणून मी व्यवस्थित बनवून घेतलं आहे. म्हणजे कसं असतं, आम्ही मासे जास्त बनवतो ना, आणले मासे की लगेच त्याका मीठ मसालो काय तर लावून ठेवला आणि लगेच तो घेतले आणि फ्राय केले, लगेच खाऊक बसला. तर अशा प्रकारे हे कर्ली मासो. आणि तर तुमका मिळालं मस्तपैकी ना आरवाना फिश असतं ना, जो आपण फिश टँकमध्ये हे काय तो पाळतो ना आरवाना फिश, तर तशा टाईपमध्ये हो कर्ली मासो दिसतं. असं मस्त की लांब लचक असता आणि छान वाटतं तो बघू. आणि माशाक स्वस्त पण आहे मासो, पण एकदम चवदार. सगळी बहुतांश लोक काय करतात, काटेरी काटेरी म्हणून खाऊक बघत नाही, पण असली मजा तर काटेरी माशांमध्येच असा. हे बघा, अशा प्रकारे त्याचे मस्तपैकी लांब अशी कुटा मी मसाल्यात घोळवून घेतलं आहे. आणि आपल्याक आता ते तवा फ्राय करूचे असत. मासो मस्तपैकी असं सगळ्या बाजूने ते ना रवो लावून घ्यायचो. आणि माका तर या माशांचं ना रवच भरपूर आवडता.
हे बघा अशा प्रकारे त्याचे सगळे पीस मी आता जेवढे मोठे मोठे असत ना तेवढेच फ्राय करणार असं आहे. बाकीचे शेपटी हा, डोक्याकडचा भाग हा, तर त्याची तुम्ही आमटी पण करू शकतास. जेवढे मोठे मोठे पीस मिळतात ना तेवढे तुम्ही फ्राय करू शकतास. आणि एकदम जबरदस्त अशी आजची मी रेसिपी बनणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जेंका जेंका माहीत नसत ना त्यांना तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा, कारण ह्यो मासो एवढं भारी लागतं ना की काय सांगू. आणि मोठी असत करली ना तर त्याच्यात काटे पण असे कमी मिळतात. बारकी छोटी घेऊ नको तुम्ही, कारण त्याच्यात काटे भरपूर असतात. आता तव्यात मी अगोदरच मासे फ्राय केलेले होते, तर ते बाजूक केले आणि त्याच्यानंतर त्याच तव्यात मी आता हे करली मासे टाकणार असं आहे. तेल आपल्याला जरा जास्तच घ्यायचा, जेणेकरून पटापट आपले फ्राय बनतील. हे बघा असे नाजूक हातान ते असे तेलात सोडायचे. तेल चांगला जरा गरमच झालेलं असं हव्या. आणि आता उलटून पालटून आपल्याला ते व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. आम्ही फ्राय करताना झाकण नाही ठेवत, काय काय लोक झाकण ठेवतात, पण माका नाही आवडत. झाकण ठेवले की मासं मऊ पडता, असं कुरकुरीत क्रिस्पी रवा हो, म्हणून मी तर झाकण नाही ठेवत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही झाकण ठेवून शिजवू शकतास. काम सोप्या होता लवकर, पण त्या मऊ पडतात मासे. झाकण ठेवल्यावर आतमधनं पटकन शिजून येतात. आणि असे कसे मंद गॅसवर असे खरपूस असे भाजून छान लागतात कुरकुरीत. तर मंडळींनो, मी तुमका परत एकदा सांगते की कसा आपण घाई गडबडीत व्हिडिओ तर बघून जातो, पण लाईक शेअर सबस्क्राईब करूक विसरून जातो. तर तसं न करता, जर तुम्ही नवीन असाल, जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर जरा सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुमका असेच माझे नवनवीन रेसिपीज बघूक मिळतील. तसेच या चॅनलवर अजूनही बरेचसे व्हिडिओज इलेले असतात, तेही तुम्ही जाऊन बघू शकतास. तर आता आपण परत आपल्या रेसिपीकडे वळूया. आणि हे बघा मी कसे अलगद हाताने ते मासे असे उलटे करतो आहे, कारण त्याचा मसालो हा ना तो सुटता नाही. मसाला सुटलो तव्यातच तर मग त्या माशाची काय मजा नाही. सगळं असं त्याचा मांस असा उघडा होऊन जाता आणि मसाला सगळं तव्यात सगळं तवो पण असं बरबटान जाता. आणि असे मंद गॅसवर तळले ना, मंद मीडियम, हाय टू मीडियम किंवा लो टू मीडियम, पण लक्ष ठेवू मात्र. जेव्हा आता मी गॅस फुल केलं आहे, पण माझं लक्ष हा गॅसवर लक्ष ठेवू नाही तर आपण कधी पटकन फुल करतो आणि दुसरीकडे जातो आणि आपल्या एकदम ते कोळसं होऊन जातं माशांचं, तर तशी मजा नाही. आता मी 2 साईडने तर परतवून घेतलंच असं. आता मी तिची तिसरी बाजू परतवून घेत आहे. असे आपल्या चारही बाजूनी परतवून घेतले ना की एकदम छान खमंग आणि मस्त असं ना तवा फ्रायचं भारीच फ्लेवर येतात. हे बघा असे आता तिसऱ्या बाजून मी परतवून घेत आहे. किती छान बघा ना. सध्या आता माशांचं सीझन चालू झालेलंच असा, कारण मध्ये पाऊस वारा वादळ त्याच्यामुळे मासे मिळत नव्हते. आणि सध्या आता मार्गशीर्ष चालू होता तर माशांची जरा किमती कमी झालेल्या असतात. आता लगेच संपलो मार्गशीर्ष की परत रेट वाढतले. ते काय रेट वर खाली होतच असतात, म्हणून आपण काय मासे खायचं सोडून द्यायचं नाही. हे बघा मी सगळ्या बाजूने कसे मस्तपैकी खरपूस असे भाजून घेतलं आहे. छान असे सगळे आपल्या तव्यात कसं होतं मध्ये गॅस जास्त लागतं, साईडने कसं तेवढं लागत नाही. मग आपल्या प्रत्येक फोडी आहे ना ती मध्ये घेऊन अशी उलटी पलटी करून समान बाजूने सगळ्या बाजूने भाजून घ्यायची असं. चला तर मग आता आपली ही बघा डिश तर रेडी असा, करली तवा फ्राय. तर मंडळींनो, माझं आजचं व्हिडिओ तुमका कसं वाटलो तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करू अजिबात विसरू नका. हे बघा किती छान अशी फोडी झाल्यात ना. चला तर मग बाय बाय, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.